सकाळी झालेल्या तासाला आपण ज्या बद्दल बोलत होतो, सांस्कृतिक जगताची ओळख, यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांना म्हटलं जातं ते युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्याबद्दल आपण माहिती घेत होतो की आताच्या लोकशाहीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठं होतं. त्यांची एवढ्या वर्षानंतर सुद्धा सर्वांच्या मनावर अधिराज्य ते गाजवतात. सर्व त्यांचे स्मरण करतात, त्यांच्यापासून प्रेरणा मिळत असते. अनेक राजे होऊन गेले, परंतु अशा राजांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथी साजरी होताना दिसत नाहीत. पण शिवरायांची जयंती मात्र मोठ्या थाटामाटात आपण साजरी करत असतो. आणि एवढ्या मोठ्या भागात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, देशभर, काही वेळेला तर परदेशात सुद्धा शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते. असं काय बरं वेगळे पण होतं शिवाजी महाराजांच्या मध्ये की ज्यामुळं शिवरायांची जयंती एवढ्या थाटामाटात साजरी होते? काय कारण असावं त्याचं, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिली गोष्ट, शिवाजी महाराज म्हणजे कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर बसलेले राजे नव्हते. त्यांनी स्वतः स्वराज्य निर्माण केलं. ते वारसा हक्कानं राजा बनलेले नव्हते, ते स्वराज्य संस्थापक होते. राज्य निर्माण केलेलं होतं त्यांनी स्वतः. म्हणजे आयती मिळाली इस्टेट किंवा आयत वडिलांच्या वडिलोपार्जित इस्टेटीवर जशी माणसं मोठी होतात तसे ते मोठे झालेले नव्हते. त्यांचं मोठेपण हे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं मोठं करून दाखवलं. स्वकर्तृत्वावर ते राज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यामुळं ते खूप मोठे वाटतात. महाराष्ट्रात, भारत देशात असे अनेक राजे होऊन गेले की ज्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलेलं होतं, पण तरी सुद्धा शिवरायांचं नाव मात्र संपूर्ण देशभर जेवढ्या आदराने घेतलं जातं, त्याचं कारण काय असावं बरं? त्यांचं वेगळेपण काय आहे? त्यांचं वेगळेपण म्हणजे प्रजेला, सगळ्या लोकांना, रयतेला त्यांनी ज्या पद्धतीनं हे तुमचं राज्य आहे हे पटवून दिलं. लोकांतून त्यांनी जे राज्य निर्माण केलं आणि लोकांसाठी म्हणून संपूर्ण राज्यकारभार केला. आज 350 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा त्यांचं कार्य सदैव प्रेरणादायी होतं. एक उदाहरण आठवतं, प्रचंड फौज फाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसलेले होते. महिने उलटले तरी वेढ्यात ढील पडली नव्हती. नेताजी पालकराने सिद्दी हिलालच्या साह्यानं वेड्यावर केलेला हल्ला नाकामयाब झालेला होता. शिवरायांच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावं लागलेलं होतं. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडलेला होता. वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेढ्यातील खूप अशा पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत त्यांनी रचला होता. आणि या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातामध्ये सापडला, परंतु ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. हा खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य, शिवा काशीद, एक नाभिक समाजाचा. हा शिवा
त्याला माहित होतं, ठाऊक होतं की आपण स्वतःला पकडून घ्यायचं आहे आणि तसं आपण पकडले जाणार हेही माहित होतं. पकडले गेलो तर आपला खात्मा होणार, आपल्याला मारून टाकलं जाणार हे सुद्धा माहित होतं, की आपल्याला पकडलं जाणार आहे. आपल्याला मारून टाकलं जाणार आहे आणि हे माहीत असून सुद्धा तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीनं हसत-हसत खतम पण झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला हा शिवा काशीद एक नाभिक समाजाचा कुण्या जहागिरीच्या लोभाने गेलेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल, पण राजा जगला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांची होती. कारण शिवरायांचं कार्य हा फार मोठं होतं असं याची खात्री त्यांना वाटत होती. पण असा शिवा काशीद किंवा एकटा तो नाभिक समाजाचा असा एकटाच होऊन गेला असं नाही. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्धी जोहर सावध झाला आणि वेगाने पाठलाग सुरू झाला. विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठता तर खैर नव्हती, पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे उभा राहिलेला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसंच झालं. बाजीप्रभू पडला. अनेक मावळे कापले गेले. त्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजीप्रभू आणि ते मुठभर मावळे का लढले असतील बरं? त्यांना माहित होतं की आपलं सैन्य थोडं आहे, पण तरी सुद्धा आपण मेलो तरी चालेल, परंतु हे कार्य थांबता कामा नये. हे कार्य पूर्ण करण्यासाठी शिवराय जगायला हवेत. हे कार्य पूर्ण व्हायला हवं. त्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करायला सगळेजण तयार झाले. अशीच एक घटना शहनशाह औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्या समोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्याला जावं लागलं. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. पुन्हा त्यांना शक्कल लढवावी लागली आणि पेटाऱ्यामधून महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवाजीचं सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्याचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीला यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावं असं ठरलेलं होतं. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिलेले हे जे होते ते होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. लवकर असो अगर उशिरा असो, डाव हा उघडकीस येणारच. आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जदला जाणीव होती. मृत्यूला कवटाळून आहुती द्यायला हे दोघे जण तयार झाले. याचं कारण काय? कारण शिवरायांचं कार्य हे फार मोठं होतं. ते पूर्ण व्हायला हवं, ते टिकायला हवं. आपण मेलो तरी चालेल ही भावना त्यावेळेला होती. आणि अशा पद्धतीनं अनेक जण तळहातावर प्राण घेऊन स्वराज्यासाठी लढले. ते इनामासाठी लढले नाहीत, जहागिरीसाठी लढले नाहीत, कुठल्या तरी फायद्यासाठी लढले नाहीत. ते शिवकार्यासाठी लढले, ते स्वराज्यासाठी लढले. अशी माणसं होती म्हणून शिवरायांचं नाव अजर अमर झालं. पहा, बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत होते. शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईनं त्यांना अडवतो आणि म्हणतो, खबरदार, जर पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, असा तो म्हणत असतो. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना हा शेतकऱ्याचा पोरगा म्हणतोय, खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. म्हणजे शिवरायांच्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या पोरालाही असं वाटत होतं की आपल्या शिवरायांच्या राज्यात असं दुसरं कोणी घुसता कामा नये. आणि एवढा धाडसी शिवरायांच्या मुलखामधला प्रत्येक जण झालेला होता. शिवरायांनी जहागिरी देणं, वतनदारी देणं या सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या. कारण
वतनाला लोभ वतनाचे लोभी असणारे जे वतनदार होते, जहागीरदार होते, ते सगळे रयतेला लुटत होते आणि ते सगळं त्यांनी बंद केलं. लोकांच्यासाठी शिवरायांनी ज्यावेळेला पुण्यामध्ये शिवराय आले, पुण्यामध्ये तर फार वाईट अवस्था होती. सगळी शहरं, गावं भस्म झालेली होती. वारंवार स्वाऱ्या होत होत्या. सगळीकडं जंगलं वाढलेली होती. कोल्हे, लांडगे सगळीकडे झालेले होते. अशा वेळेला इनामध्ये येऊन ते लांडग्यांचा बंदोबस्त केला. श्वापद जंगली आहे त्यांचा बंदोबस्त केला. बी बियाणं दिलं. जमीन कसायला आणि औतफाट्याला मदत करून शेतीला प्रोत्साहन दिलं. नवीन लागवडीखाली जमिनी आणल्या. महसूल सुद्धा कमी ठेवला आणि मन मानेल तसा वसूल करायचा शिरस्ता मोडून काढला. जमीन मोजून घेतल्या आणि मोजून त्या पद्धतीनं महसूल गोळा करायला सुरुवात केली. दुष्काळ असेल तर महसूल माफ केला. पिकलंच नाही तर शेतकरी देणार कुठून? अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा विचार करणारे शिवाजी राजे होते. त्यावेळेला वतनदारांनी खूप त्रास दिलेला होता, पण ती वतनदारी सगळी शिवरायांनी त्याच्यावर नियंत्रण आणलं आणि वतनदारांचा, जमीनदारांचा बंदोबस्त केला. मग का वाटणार नाही सगळ्या शेतकऱ्यांना हे आमचे राजे आहेत, आमचा विचार करतात, आमच्या हिताचा साठी धडपडतात. कारण वतनदार काय करायचे? शेत वाटेल एवढ्या वतनदार म्हणजे शेत सारा गोळा करायचे. म्हणजे शेतात पिकलं नसलं तरी एवढं दिलंच पाहिजे, एवढं आम्हाला वर द्यावं लागतं सरकारमध्ये जमा करायला. मग वर जर 2 पोती द्यायचे असतील तर ते 10 पोती घ्यायचे. म्हणजे वर 2 पोती घेतली तर आपल्याला 10 पोतीचे 8 पोत्यांचे मालक ते स्वतःच. म्हणजे जहागीरदार आणि वतनदार हे मोठे होत होते. शेतकऱ्यांना लुटून हे मोठे होत होते. पण शिवरायांनी हे सगळं मोडून काढलं, बंद केलं आणि म्हणून शिवरायांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना फार चांगले दिवस आले. शेतीची काळजी वाहणारा, शेतकऱ्यांवर प्रेम करणारा असा राजा त्यांना मिळाला. त्यामुळे रयत फार खुश झाली होती आणि त्यामुळेच त्यांना वाटत होतं की हे आपले राज्य आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर शिवरायांच्या आधीचा काळ पाहिला तर स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीनं गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे हव्या त्यावेळी त्यांना पकडून घेऊन जायचं, हवे त्यावेळेला त्यांचा उपभोग घ्यायचा, त्यांची अब्रू लुटली जायची. दिवसा ढवळ्या कोणीही कोणावर अन्याय करत होतं आणि अशा अब्रू लुटणाऱ्यांनाच उलट मान होता. कारण ते जमीनदार होते, वतनदार होते, मोठे होते, राजे रजवाडे होते आणि अशा काळात शिवराय ज्या वेळेला राजे झाले त्या वेळेला मात्र शिवरायांनी हे सगळं मोडून काढलं. वतनदार, जहागीरदारांना अशी काही जर गोष्ट घडली तर शिक्षा करायला सुरुवात केली. असंच एक रांझ्याच्या पाटलाची गोष्ट आहे. गावच्या वतनदार पाटलानं गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताट्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांच्या समक्ष उचलून नेलं आणि तिची अब्रू लुटली. माती झालेल्या जीवनापेक्षा अब्रू लुटल्यामुळं त्या मुलीनं आत्महत्या केली, जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. ही गोष्ट ज्या वेळेला शिवाजी राजांना कळाली, त्यांनी त्या पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणायला सांगितलं आणि त्याचे हात पाय तोडायची शिक्षा दिली. शिवरायांनी कोणालाही जो चुकला त्याला शिक्षा दिली. म्हणजे शिवरायांना असं वाटत होतं की आपल्या राज्यात कुठल्याही स्त्रीची अब्रू लुटली गेली नाही पाहिजे. स्त्रियांच्या बद्दल शिवाजी महाराज एवढे जागृत होते की स्त्रियांना अभय मिळायला हवं. रयतेच्या लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा आताच्या काळात आपण पाहतो, आताच्या राज्यात आता सुद्धा जिकडे तिकडे बलात्कार होतात, वेगवेगळ्या आंदोलन केली जातात, काय काय होत असतं. कोर्टात केसेस उभ्या राहतात, माणसं पैसा देऊन सुटून बाहेर पडतात. पण शिवरायांच्या राज्यात अत्याचार खपून घेतला जात नव्हता.
अगदी स्वतःच्या नातेवाईकांच्या अधिकारांच्या पापावर पांघरून घालणारी माणसं आता आहेत. पण शिवरायांनी कोणाचीही गय केली नाही. असेच एक सकोजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिलेला. या किल्ल्याची किल्लेदार ही एक स्त्री होती. तिचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीनं 27 दिवस किल्ला लढवला. पण सकुजीनं शेवटी किल्ला तो जिंकलाच आणि विजयाच्या आनंदामध्ये उन्मादामध्ये सूड भावनेनं त्या सावित्रीबाईवर त्यानं बलात्कार केला. तिची आबरू लुटली. ही बातमी शिवाजी महाराजांना समजली त्यावेळा ते खूप संतापले. त्यांनी सकुजी पाटलाचे डोळे काढायला लावले. त्या सकुजी गायकवाडाचे डोळे काढायला लावले आणि जन्मभर त्याला तुरुंगात डांबून ठेवलं. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर सुद्धा जर बलात्कार केला, अब्रू लुटली तर त्याची गय केली जात नव्हती. शिवरायांची भूमिका होती की स्त्रियांची इज्जत ही कायम राहिली पाहिजे, मग ती कोणीही असो. कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा अशीच दरबारामध्ये हजर केलेली होती. ज्यावेळेला कल्याणचा सुभेदाराचा खजिना लुटला गेला आणि कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांच्या समोर आणली गेली की पहा एवढी सुंदर आणि देखणी मुलगी पाहिल्यानंतर शिवाजी महाराज सुद्धा ठेवून घेतील, तिच्याशी लग्न करतील असं वाटलेलं होतं त्या आबाजी सोमदेवाला. पण शिवराय म्हणाले अशीच आमची माता असती सुंदर रूपवती तर आम्हीही सुंदर झालो असतो. म्हणजे त्यांना तिच्यामध्ये आई सारखी ती वाटत होती. तिला चोळी बांगडी केली आणि तिची पाठवणी केली. हा असे होते शिवराय. वतनदारासमोर राजासमोर अशी अशी सुंदर स्त्री आल्यानंतर सुद्धा शिवराय आई आणि आईच्या दृष्टीने तिच्याकडे पाहत होते. आपल्या लढाईमध्ये कोणत्याही स्त्रीला कोणत्याही धर्माच्या स्त्रीला हात लावता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिलेली होती. लढाईला जाताना स्वारीवर जाताना आपल्या बरोबर स्त्रिया घेऊन जायचं नाही असा हुकूम होता शिवरायांचा. कारण पूर्वीच्या काळात असा ज्यावेळेस सैन्य जायचं त्यावेळेला त्यांच्या बरोबर अशी कुणबिनी, भटकिनी, कलावंतिनी, जनानखाने अशा वेगळ्या सगळ्या स्त्रियांचा ताफा असायचा. परंतु शिवरायांनी हे बंद करून टाकलं की कोणीही अशा सोबत घेऊ नये किंवा कोणत्याही स्त्रीला भटकीन बनवू नये. किती मोठ्या विचाराचे शिवराय होते त्यावेळी. त्यावेळच्या चुकीच्या विचारांना त्यांनी मोडून काढलं. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यांनी राज्य व्यवहार कोश तयार केला. आज एवढी वर्ष झाली इंग्रज निघून गेले, भारत देश स्वतंत्र झाला, पण तरी सुद्धा ऑफिसची भाषा किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणची भाषा ही इंग्रजीच आहे. हा पण शिवरायांनी त्यावेळेला मराठी भाषा वापरायला सांगितलेलं होतं. मराठी राज्य व्यवहार कोश तयार केलेला होता. शिवाजी महाराज आणि रयत यामध्ये खूप चांगली शिवाजी महाराज रयतेमध्ये जात होते आणि रयतेचे दुःख जाणून घेत होते आणि त्यांच्यासाठी ते अगदी सैन्याला सांगायचे की कोणाच्याही पिकामधून जायचं नाही. कारण सैन्य हजारोंचं सैन्य पिकामधून जर नेलं, घोडे ही ते असे जर पिकातून नेले तर उभ्या पिकाची नासाडी व्हायची. पिकांची नासाडी होऊ नये म्हणून शिवराय म्हणायचे की पिकातून जायचं नाही. तुमच्या घोड्यांना चारा पाणी हवा असेल तर तो पैसे देऊन विकत घ्या, पण कोणालाही लुटायचं नाही. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा, पण सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे असे शिवराय म्हणायचे. किती मोठे विचार होते हे. आणि या विचारामुळेच शिवराय आता त्यावेळेला रयतेला जे स्वतःचे राज्य वाटत होते, आपले राज्य वाटत होते, शिवरायांनी अगदी ज्या वेळेला समुद्रामध्ये जहाज तयार केली, आरमार तयार केलं आणि त्या आरमारावर सैन्य उभं केलं, त्यावेळेला ते आरमार जहाज तयार करत असताना लाकूड लागायचं.
मग लाकडं, मोठी मोठी लाकडं लागायची. त्यावेळेला शिवरायांची ताकीद होती की स्वराज्यातला आंबे, फणस अशी लाकडं त्यांना हात लावू नये. कारण ही झाडं 2-2 वर्षात काही लगेच मोठी होत नसतात. रयतेनं ही झाडं आपल्या लेकरासारखी वाढवलेली आहेत. त्यामुळं ती कापू नका. एखादं जुनं झाड झालं, वटलेलं असलं, तर ते पैसे देऊन घ्या आणि मग ते वापरा. पण असं कोणाचंही झाड कापायचं नाही. म्हणजे दुसऱ्या आपल्या स्वराज्यातल्या लोकांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे, असे शिवराय म्हणायचे. कोणीही कुठं आकट्या करायच्या नाहीत, चिलीम ओढायची नाहीत, रंधनाळ्या फुकायच्या नाहीत. चुकून एखादी काडी पडेल आणि लोकांचं पीक जळून जाईल, जळतील किंवा मारली जातील, तर सगळेजण आपल्याला नावं ठेवतील. म्हणून असं काही करायचं नाही, असे आदेश शिवरायांचे होते. शिवरायांचं सैन्य हे लढाया करायचं, पण काही महिने ते लढाया करायचं, तर काही महिने ते घरी असायचं. मग ते बारमाही सैन्य नव्हतं. म्हणजे शेती भाती पण करायची. बायका मुलात राहायचे आणि ज्या दिवशी सीमोल्लंघन असेल त्या दिवशी ते बाहेर पडायचे मुलुकगिरीला आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी यायचे. म्हणजे शेती भातीची कामं पण करायचे, बायका मुलामध्ये पण राहायचे आणि लढायला पण जायचे. असं सैन्य असल्यामुळं शेतकऱ्यांची दुःख, रयतेची दुःख ही सगळ्यांना माहित होती. शिवराय यांनी कधीही चुकीची लूट केली नाही. कधी कोणत्या स्त्रियां लुटण्याची आज्ञा नव्हती किंवा गोरगरिबांना लुटण्याच्या आज्ञा नव्हत्या. सैनिकांना सुद्धा म्हणजे लुटलेली ज्या गोष्टी असतील, परकीय मुलखात गेल्यानंतर जर लूट मिळवली, तर ती लूट घेण्याचा अधिकार नव्हता. सैनिकांना पगार होते. शिवरायांनी व्यापाऱ्यांना, उद्योगांना संरक्षण दिलेलं होतं. मिठाच्या उद्योगाला संरक्षण दिलेलं होतं. जकातीवर बंधनं घातलेली होती. डच असणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्यांनी अधिक कर लादलेला होता. गुलामाच्या व्यापाऱ्यांना बंदी होती. शिवरायांच्या आधीच्या काळात पाहिलं तर माणसं विकली जायची, गुलाम म्हणून विक्री केली जायची. इथून विकत घेऊन दुसऱ्या देशात नेऊन त्यांना विकलं जायचं. पण शिवरायांनी असली गुलाम म्हणून व्यापार म्हणजे विकायची माणसं विकण्याच्या पद्धती बंद करून टाकल्या. शिवराय हे खूप मोठ्या मनाचे व्यक्ती होते, थोर पुरुष होते. शिवराय हे राणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखेच होते, शूर होते, लढवय्ये होते. पण त्याबरोबरच ते असे धर्माभिमानी नव्हते. निजाम, कुतुब, आदिलशाह या शाहीमध्ये सुद्धा मराठ्यांचं प्राबल्य होतं. निजामशाहीचा मूळ पुरुष हा गांगवी हा भैरमबट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरचा बादशाहचा बाप पण हिंदूच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहानं मराठ्यांची मुलगी केलेली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलानं तर साबाजीच्या मुलीशी लग्न केलेलं होतं. म्हणजे अशी असहिष्णुता त्या काळात होती. तो काळ जर पाहिला, अगदी बहामनी राज्याचा संस्थापक जो होता हसन गंगू बहामनी, हा हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या पुन्हा ब्राह्मणाकडे नोकरीला होता आणि पुढे तो दिल्लीचा बादशहाचा म्हणजे तुघलकांच्या पदरी सरदार झाला. तो बादशहाच्या महाराष्ट्रातला सुभेदार झाला आणि त्याने बादशहाच्या विरुद्ध बंड केलं आणि महाराष्ट्रात स्वतःचं राज्य स्थापन केलं. त्या पूर्वीच्या धन्याची आठवण म्हणून त्यानं स्वतःचं अर्ध नाव मुस्लिम आणि अर्ध नाव हिंदू असं ठेवलं. जसं हसन पुढे त्यानं गंगू लावू लागला.
आणि स्वतःच्या राज्यास बहामणी म्हणजे ब्राह्मणाशी संबंधित असं तो म्हणू लागला. हसन गंगू बहामणी म्हणजे बहामणी राज्य तयार झालं. अशा अनेक उदाहरणं आहेत की जे हिंदू मुसलमानामध्ये असं वैर होतं असं दाखवत नाहीत. दिल्लीचे सर्व सुलतान जर पाहिले आपण, अगदी अकबराच्या बाबतीत पाहिलं तर अकबरानं दिने इलाही नावाचा एक ग्रंथ नवीन धर्म स्थापन केलेला होता आणि त्याच्याजवळ तोरडमल नावाचा हिंदू प्रधान होता. म्हणजे अकबर हा मुस्लिम राजा होता, पण तोरडमल हा हिंदू प्रधान होता. शहाजहानच्या बादशाहच्या पदरी उच्च कुलीन असलेले तेलंगे ब्राह्मण जगन्नाथ पंडित हे संस्कृत भाषेत काव्य करत होते. पहा, म्हणजे त्या काळामध्ये अगदी शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृतचा जाणकार होता. शहाजहानचा मुलगा दारा यानं तर त्या काळात म्हणजे जसं छांदोग्य उपनिषद, बृहदारण्य उपनिषद, केनो उपनिषद असे उपनिषद होती, त्या उपनिषदांच्या चालीवर शहाजहानचा मुलगा दारा यानं अल्लोपनिषद याचं लेखन केलेलं होतं. अगदी औरंगजेबाच्या ऐवजी त्याचा थोरला भाऊ दारा हा जर गादीवर बसला असता तर काही वेगळंच चित्र दिसलं असतं. शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक मुस्लिम होते. मग त्यामध्ये दौलत खान, जो दर्या सारंग दौलत खान म्हणून ओळखला जातो, आरमार दल ज्याच्या ताब्यात होतं, आरमार दलाचा प्रमुख, त्यांच्या खाजगी अंगरक्षकामध्ये मदारी मेहतर होते, जे आग्र्याच्या सुटकेच्या वेळी तिथं होते. असे अनेक जोन होते, जसं काझी हैदर असेल, सालेरच्या लढाईच्या वेळेला शिवरायांच्या सख्य जोडावं म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवलेला होता. तेव्हा शिवरायांनी काझी हैदर यांना पाठवलं आपला वकील म्हणून. बघा कसं आहे. सिद्दी हिलाल हा आणखी एक मुसलमान सरदार शिवरायांच्या पदरी होता. रुस्तुम जमान, फाजल खान यांचा शिवाजीने रायबागेजवळ ज्यावेळेला पराभव केला, त्यावेळेला सिद्दी हिलाल हे शिवाजी महाराजांच्या बाजूने लढले होते. सिद्दी जोहरनं ज्यावेळेला पन्हाळगडाला वेढा दिलेला होता, त्यावेळेला नेताजी पालकर यानं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र नेताजी पालकरांच्या सोबत होते. त्या चकमकीमध्ये अगदी सिद्दी हिलालला स्वतःचा पुत्र जखमी झाला, कैदी झाला होता. म्हणजे तो मुलाला घेऊन शिवरायांच्या सोबत शिवरायांच्या साठी लढत होता. अशी अनेक उदाहरणं आहेत. शामा खानचं उदाहरण असेल, खूप पुरावे आहेत, जे असे पुरावे आहेत की शिवराय हे मुसलमान विरोधी नव्हते किंवा मुस्लिम अनेक अगदी 700 पठाणांची फौज, विजापूरच्या लष्करातले 700 पठाण शिवरायांच्या सोबत लढत होते, शिवरायांच्या बाजूने लढत होते, शिवरायांच्या सैन्यात होते. मग अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी शिवरायांना सर्व धर्मांच्या बद्दल शिवरायांची किती चांगली भूमिका होती हे दाखवतात. ते कोणत्याही एका धर्मासाठी लढत नव्हते हे दाखवतात. तसं पाहिलं तर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी सुद्धा हिंदू सरदार होतेच की. जसं शिवाजी महाराजांचे वडील हे विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव हे निजामशाहीचे एक मनसबदार होते. जावळीचे मोरे असतील, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेम सावंत, शृंगारपूरचे सूर्यराव शृंगारपुरे हे सगळेजण आदिलशहाचे मनसबदार होते. अगदी मिर्झा राजे जयसिंह हा सुद्धा एक राजपूत होता आणि अनेक सरदार जाट, मराठे, राजपूत, मग राजा रायसिंग सिसोदिया, सुजन सिंग बुंदेला, हरिभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड,
चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव अशी अनेक उदाहरणं येतील. अगदी तानाजी मालुसरे ज्या कोंढाणा लढाई जी झाली कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी, सिंहगड ज्याला आपण म्हणतो आता कोंढाण्याचा सिंहगड झाला, त्याच्यावर पिक्चर पण आला तानाजी मालुसरेंचा. तर कोंढाण्याचा किल्लेदार असणारा उदयभान हा सुद्धा एक हिंदू राजपूतच होता. अकबराच्या जवळ असणारे 500 पेक्षा अधिक मनसबदार सरदार हे हिंदू होते. म्हणजे जसं हिंदू राजांच्या जवळ मुस्लिम मनसबदार सरदार होते, तसं मुस्लिम राजांच्या जवळ हिंदू सरदार होते आणि त्यांची फौज होती. अगदी राणा प्रताप सिंगांच्या सैन्याचा एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गारदी होता. औरंगजेबाचा पहिला प्रधान हा रघुनाथ दास नावाचा हिंदूच होता. औरंगजेबानं राजा जसवंत सिंग या हिंदू राजपुताला दक्षिणचा सुभेदार नेमलेलं होतं. म्हणजे यातून आपण काय लक्षात ठेवायचं? यातून आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की अगदी पूर्वीच्या काळच्या लढाया ह्या धर्मासाठीच्या लढाया नव्हत्या, त्या राज्यासाठीच्या लढाया होत्या. कारण जर पाहिलं आपण तर इब्राहिम खान लोधी याचा पराभव करून बाबर हा दिल्लीचा बादशाह झाला. हुमायून, शेरशहा हे लढले. विजापूर आणि गोवळकोंड्याच्या 2 शाह्या ह्या एकमेकांशी लढत होत्या. औरंगजेब आणि सुद्धा ह्या वेगवेगळ्या शाह्यांच्या बरोबर लढत होता. राणा प्रताप, अकबर हे हळदी घाटामध्ये लढत होते. त्यावेळा राजस्थान, राजपूत, राणा प्रताप त्यावेळेला अकबराच्या सैन्याचं नेतृत्व राजपूत मानसिंगांकडे होतं. 60,000 सैन्य मोगल सैन्य, 40,000 राजपूत सैन्य होतं. राणा प्रतापच्या सैन्यात 40,000 राजपूत सैनिक, हकीम खान नूर यांची पठाणांची तुकडी होती. ताजखान हा पठाण राजाचं घोडदळ सुद्धा होतं. तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंहाच्या देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध जरी लढले तर त्या सैन्यामध्ये शिखांबरोबर हजारो मुस्लिम होते. ज्यांनी बहादूर शाहला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ज्यावेळेला वारसामध्ये लढाया झाल्या त्यावेळेला त्यांनी बहादूर शाहला मदत केलेली आहे. अशा अनेक गोष्टी दिसतील ज्या गोष्टी आपल्याला सांगतात की त्यावेळचा लढा हा धर्मांचा लढा नव्हता, तो सत्तेचा लढा होता. राज्य जिंकण्याचा लढा होता. राजा बनण्यासाठी झालेली धडपडी होत्या. धर्मासाठीच युद्ध नव्हतं. त्यामुळं शिवरायांना हे ह्या धर्मासाठी लढले किंवा कोणत्या दुसऱ्या राजाला हे ह्या धर्माचे होते म्हणून ते लढत होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. शिवरायांनी कुठली देवळं पाडली नाहीत, कोणत्या मशिदीला त्रास दिला नाही, कुठलं काही लुटलं नाही. त्यांच्या अनेक लढाया, त्या लढायातून कोणाला त्रास झाला नाही. काही वेळेला तर त्यांना स्वतःच्याच लोकांविरुद्ध लढावं लागलं. जसं शिवाजी महाराजांना घाटगे, खडनागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, मोरे, बादल सावंत, सुर्वे, खोपडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख अशा अनेक मराठी हिंदू सरदारांचा त्यांना विरोध होता. व्यंकोजी भोसले, मंबाजी भोसलेंचा विरोध होता. अगदी जगदेवराव जाधव, रथोजी माने हे सुद्धा विरोधी होते. सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे असे अनेक मराठी सरदार होते.
अगदी त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीरावजी भोसले, बालाजीरावजी भोसले, परशुजीरावजी भोसले, दत्ताजीराव जाधव, रुस्तुमराव जाधव अशी अनेक मंडळी ज्यांचा शिवरायांना त्रासच झाला आणि शिवरायांना त्यांच्या विरुद्ध लढावं लागलं. म्हणजे शिवरायांना स्वकीयांबरोबर सुद्धा लढावं लागलं. स्वराज्यासाठी त्यांना स्वतःच्या लोकांच्या बरोबर पण लढावं लागलं. परकीय सत्तेच्या विरुद्ध सुद्धा लढावं लागलं. हे एवढं सांगण्याचं कारण हेच की शिवराय हे कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नव्हते, धर्माचा द्वेष करत नव्हते. त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या धर्माची लोक होती, वेगवेगळ्या जातीची लोक होती, वेगवेगळ्या पंथाची लोक होती. शिवरायांनी कोणाचा द्वेष केला नाही. कोणाचा जे स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या, महाराष्ट्राच्या जे जे हिताचं असेल ते त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते लढले. कोणत्या अंधश्रद्धा त्यांनी मान्य केल्या नाहीत. जसं राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले, मग सगळे गप्प बसलेले पाहून शिवराय म्हणाले की पुत्र पालता झाला म्हणजे दिल्लीची पातशाही तो पालथी घालणार. म्हणजे असे शिवराय त्यावेळेला म्हणाले. शिवराय हे अवतार नव्हते, एक व्यक्ती म्हणून त्यांनी फार मोठं काम करून दाखवलं. शिवरायांना मिळालेली जी तलवार आहे त्या तलवारीबद्दल सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्यांना भवानी देवीनं तलवार दिली वगैरे वगैरे. पण शिवरायांची ही तलवार पोर्तुगालमध्ये तयार झालेली होती हे संशोधकांनी दाखवून दिलेलं आहे. पोर्तुगाल मधल्या धातूपासून ही तलवार तयार करण्यात आली. गोव्यात ही तलवार आली, नंतर ती सावंतांकडे गेली आणि तिथून महाराजांकडे आली, असा इतिहास आहे त्या तलवारीचा. जे आता साताऱ्यातल्या राजवाड्यात सुद्धा एक तलवार आहे आणि त्या साताऱ्याच्या म्युझियम मध्ये त्या तलवारीवर पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेलं आहे. शिवराय ज्या पद्धतीने शिवरायांना एका धर्माचं किंवा एका विशिष्ट लोकांसाठी काम केलं असं सांगितलं जातं, तसं नाही. शिवरायांनी सर्वांसाठी काम केलं, सर्वांच्या हितासाठी, सर्व महाराष्ट्राच्या हितासाठी काम केलं. त्यांचा इतिहासाचा जो विपर्यास झालेला आहे तो काढून टाकण्यासाठी, घालवण्यासाठी, त्यांचा नुसता जय जयकार न करता त्यांच्या विचारांचा, आचारांचा आदर्श घ्यावा, त्यांच्यासारखं सत्वशील जीवन जगून अन्यायाच्या विरुद्ध बंड करावं, त्यांचे विचार लोकांच्या हितासाठी आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं रयतेचं कल्याण केलं, संपूर्ण प्रजेसाठी ज्या पद्धतीनं काम केलं, अगदी औरंगजेबाला त्यांनी पत्र लिहिलेलं होतं जिजिया कराबद्दल. त्या करामुळं लोकांचं कसं नुकसान होत आहे याबद्दल त्यांनी पत्र लिहिलेलं होतं. जमीन महसूलच्या बंदोबस्तासाठी सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांचं धोरण हे खूप लोकहिताचं होतं, रयतेच्या हिताचं होतं. महसुलाच्या संबंधी त्यांनी सुभेदारांना पत्र लिहिलेली आहेत. त्यांचे अनेक पत्र ही लोकांचा किती काळजी घेत होते हे सांगतात. जंगलातल्या झाडांच्या हितासाठी त्यांनी लिहिलेली पत्र आहेत. त्याबरोबरच म्हणजे पर्यावरण प्रेमी शिवराय अशी एक भूमिका त्यातून स्पष्ट होते. रयतेची कणव असणारे शिवराय, दुष्काळ पडलेला असेल त्यावेळेला कशा पद्धतीनं रयतेची काळजी घ्यावी म्हणून शिवराय पत्र लिहित होते. कशा पद्धतीनं त्या काळामध्ये लोकांकडून शेतचारा गोळा करावा किंवा कसा माफ करावा, दुष्काळ पडला असेल किंवा महामारी आली असेल किंवा काय, अशा काळामध्ये रयतेसाठी शिवराय ज्या पद्धतीने विचार करत होते आणि आपली लोक चुकल्यानंतर सुद्धा त्यांना दंडित करत होते, त्यांना शासन करत होते. त्यांनी आपला आणि परका असा भेदभाव केला नाही. शिवाजी महाराजांना नुसतं गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून चालणार नाही. ते बहुजनांचे
रक्षण करते होते. संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्य विधाते होते. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी म्हणून त्यांनी काम केलं. त्यांना फक्त हिंदू धर्मरक्षक किंवा कोणत्या तरी धर्माचा द्वेष करणारे असं म्हणून किंवा हिंदू पातशाह म्हणणं हे चुकीचं होईल. कारण त्यांनी सर्वांच्यासाठी काम केलं. मग त्यांना एकाच ह्याच्यात बंदिस्त करून टाकता येणार नाही. जर त्यांचा हेर प्रमुख बहिर्जी हा रामोशी होता, आरमार सरदार मायनाक हा भंडारी होता, अगदी अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर ज्यांनी शिवरायांवर हल्ला केला, आणि शिवरायांचा वकील मात्र काजी हैदर, शिवाजी महाराजांच्या सोबत असणारा मदारी मेहतर, शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान, तोपखान्याचा प्रमुख शिवरायांचा इब्राहिम खान, ही माणसं जी होती ती शिवरायांवर प्रेम करणारी होती. शिवरायांनी त्यातून हेच दिसतं की शिवरायांनी कोणताही भेदभाव केलेला नव्हता. अगदी शिवा काशीद नावाचा व्यक्ती शिवरायांचं रूप घेऊन पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडला आणि तो हुतात्मा झाला, त्याला मरण पत्करावं लागलं. होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हटलं जातं. ज्यावेळेला अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळेला शिवरायांच्या अंगावर आलेला वार आपल्या अंगावर झेलणारा जीवा महाला. अशी अनेक गोष्टी आहेत जे शिवरायांना मोठी बनवतात. शिवरायांच्या जवळ असणारी माणसं मोठी झाली. त्यामुळं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, झाडं म्हणजे रयतेची लेकरं आहेत, जमीन मोजून मग सारा आकारणी करा, दुष्काळात कोणाचाही वसूल घेऊ नका, तो माफ करा, असे सांगणारे शिवराय हे फार मोठे आहेत. जिजाऊंची काळजी घेणारे शिवराय. हा हलक्या जातीतला, मग त्याच्या बरोबर नाही खेळायचं किंवा सगळ्यांच्या सोबत शिवराय राहिले, म्हणून शिवराय जातीभेद मानत नव्हते हे यातून कळतं. ते धर्मभेद मानत नव्हते हे कळतं. ज्या वेळेला निजामशहाने सईबाईचा भाऊ बजाजी निंबाळकर याला मुसलमान बनवलं, जिजाऊंनी शिवाजीला सांगितल्यानंतर बजाजीचं पुन्हा शुद्धीकरण झालं. शिवाजी महाराजांनी आपली मुलगी सखूबाई तिचा विवाह बजाजीचा मुलगा महाजी याच्याशी लावून दिलेला होता. वडिलांना कैद करून घेऊन जाणारा बाजी खोरपडे याला शिवाजी महाराजांनी ठार केलेलं होतं. आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेतलेला होता. अनेक जीवाला जीव देणारी मित्र शिवाजी महाराजांच्या जवळ होती, जसे तानाजी मालुसरे असतील, बाजी जयदे असतील, फिराजी काकडे, साजी कंक, अशी अनेक लोक शिवरायांच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होती. संत तुकाराम महाराजांना आदर्श मानून शिवराय लढले. कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या शिवरायांना फार मोठं बनवतात. पाचाडला व आईसाठी त्यांनी राजवाडा बांधला होता. त्यांची हुशारी, त्यांचं शहाणपण, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांचं धाडस, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं नेतृत्व कला, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला हव्यात. आणि त्याबरोबरच चांगलं चारित्र्य त्यांच्याजवळ होतं. ते चारित्र्य धारण करणं हे आपल्याला शिकायला हवं. या शिवचरित्रातून शिवचरित्राची पारायण घराघरात व्हावी, शिवचरित्रातून प्रेरणा मिळावी.